नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपलं येण्याचं कारण असं होतं. आज या प्लॉटला किती ट्रिप शेणखत दिले काका? आता 4 ट्रिप शेणखत दिलेलं आहे. आणि आज ऍक्च्युली आपण बघतोय या जमिनीमध्ये आता सेंद्रिय एकदम व्यवस्थित झालं आणि पोत व्यवस्थित झालेलं आहे या जमिनीचं. तर आता आपला येण्याचा उद्देश काय आहे? आपला काही युट्यूब चॅनलवर काही आपल्याला सबस्क्राईब आणि लाईक काही वाढवायचे नाही, पण आजपर्यंत असं झालेलं आहे की अद्रक भरपूर बसू लागल्या शेतकऱ्यांच्या. त्याच्यात कारण काय झालेलं आहे, आता अशा काही कंपन्या झाल्या जवळपास कोणी येतं आणि कंपनी काढताय आणि त्या कंपनीपासून त्याच्यापाशी ना एखादा लॅब आहे काय एखादा ज्ञानी आहे ते ड्रॉ मटेरियल आणून त्यांनी तिथं त्याकरता काही बकेट वगैरे हे भरीत आहे. तर आपण त्यातून असं करायचं आहे आपल्याला जैविकवर आणि कमी खर्चात आपलं कसं हे होत आपल्याला ते बघ नाही आता, कारण या प्लॉटला आपण आता ना काही दिलेलं नाही. आता 1448 वगैरे काही दिलेलं नाही, तरी प्लॉट आज शेणखतावर चांगला आलेले. कारण काय झालं, आपण सततचे बुरशीनाशक त्याच्यानंतर पेस्टिसाईड खत हे वगैरे आपण भरपूर देऊ राहिलो. आणि आता आपण ज्यावेळेस अद्रक लावतो त्यावेळेस आपल्याला दुकानदार असेल किंवा कृषी दुकानदार असेल 1 एकर करता भेसळ डोस जवळपास 8 ते 9 हजाराचा शेतकऱ्यांना देतोय. तर 8 ते 9 हजार देतोय, पण काय असतं आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस जूनची उष्णता असते आणि आपण वरून त्या कांकऱ्या पडतो, कांकऱ्याच्या वरून आपण खत टाकतो बेसळ डोस. तर मग ते दोन्ही उष्णता एक झाले आपले काही ठिकाणी आपलं असं खडे काही अशी पचपच झालेला वाटत असते, कारण उगम शक्ती सुद्धा कमी होती. आणि शक्यतो आपल्याला आहे तर जवळपास माती सुरुवातीला आपल्याला थोडी कमी लावायची, कारण एकसारखी आपली उगवण व्हायला पाहिजे. कारण काही जास्त माती कधी पडली तर पिळ्याचे कोंब सुद्धा होतात. आणि त्यातून काय झालं, आता काही शेतकऱ्याची आम्ही आज परिस्थिती बघितली इतकी भयानक आहे, त्याचा खर्च सुद्धा आज फिटत नाही. 40-50 हजार हे झालेलं आहे. आणि आज आपल्याला दुकानदार उधार लोक काय करतात, उधार हत्ती भेटलाच घेतात. पण ज्यावेळेस कृषी दुकानदार त्यांच्या पूर्ण अद्रकीचा प्लॉट निघतो, ज्यावेळेस त्याच्या घरी येतात त्यावेळेस हिशोब करतो, त्यावेळेस शेतकरी हा शून्यात आहे. आज भलं आज आपलं उत्पन्न वाढलेलं आहे, पण मग भाव बी नाही. तर आपण जैविक पद्धतीने केलं, थोडं मॅनेजमेंट केलं तर आपलं 30 ते 35 हजार 30 ते 35 क्विंटल अद्रक कमी होऊ शकते. प्रत्येक शेतकऱ्याने नियोजन कधी घेतलं तर 30 ते 35 क्विंटल अद्रक कमी होईल, सगळ्याला 30-35 क्विंटल हे होईल, तर आपल्याला भावाचा भाव जास्त मिळेल. आपण आता उत्पन्नाचा भार मागा लागलो, आपण एका वर्षात शेतकऱ्याला वाटतं आपण काही करोडपती व्हायला पाहिजे, नाही होऊ शकत. कारण काकाची कंपनी एवढे झालेले आहेत. आता तुमच्या गावात आहे, तुम्ही सर्व अद्रक लावत होते, एकरी किती निघत होते त्यावेळेस? 40-50 क्विंटल तर निघत असेल. आणि आज टेक्निकल आलेली आहे, आज बी आपण 70-80-90 क्विंटल आपण सुद्धा घेऊ शकतो. 200 क्विंटल आपण काढून राहिलो आणि 1100 रुपये भाव आहे. आपल्या भावाचा डिफरेन्स, सगळ्या गोष्टीचा डिफरेन्स आणि वापराचा डिफरेन्स आपल्याला याच्यात करायचा आहे. कारण काय झालेलं आहे, आपण राशीने जे करू लागलो. आता आपण आपल्या शरीराला आपण कसं केलं, आता आपल्याला आपण गोळ्याची सवय लावलेली. तर सर्दी वगैरे आता जुने काकासारखे म्हात्रे असते त्याला आज बी सर्दीला ते सहन करू शकतात 4 ते 5 दिवस, कारण का त्याने त्या हे केलेलं नाही. आज आपण तसं काय केलं, जमिनीला पेस्टिसाईड देऊ 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 पूर्ण जमीन नापीक करीत आणलेली. आज काय झालंय, बरेच शेतकऱ्याला कळत नाही. दुकानदार म्हणतो बाबा असं आहे तसं आहे, ते जवळपास दुकानदारानं व्हॉट्सअप ग्रुप बनलेला आहे, 2-3 बकेटी देऊन सनी फोटो वगैरे काढून व्हॉट्सअपला शेअर करता. तुझ्यासारख्याला तुझ्यासारख्या शेतकऱ्याला काय वाटतं, अरे बाबा याची रिझल्ट लय छान आहे, पण शेतकऱ्याची जनजागृती होणं गरजेची आहे. आता या प्लॉटला जात नाही, तुम्ही 1448 नाही दिलं तर आलं फुटवे वगैरे सगळं छान आहे आणि जैविक पद्धतीने चालू आहे हा पूर्ण प्लॉट. आता याच्यात तुम्हाला करप सुद्धा वाटेल. आता तुम्ही आता करपीला घाबरून नाही यायचं काकाजी. आता काय झालेलं आहे, आतापर्यंत आपल्याला काय करायचंय फक्त आज आपल्याला काय करायचंय, आता हे जे नवक दिसतं आपल्याला दामनावानी टोक, त्याच्यावर लक्ष करायचं नाही आपल्याला. फक्त आज ह्या 4 बाणावर लक्ष करायचंय, कारण आता खाली प्लॉट हा पिवळा होणार आहे. कारण आता हिरवापणा संपला, आता मुदत संपली आणि कंदाकडे आता हा हिरवापणा आपल्याला घालायचा आहे. त्यातून आपण करीत असताना ग्रेड असतात खताचे,
42-47 052-34 पक्ष जास्त काम काय करतं, कारण त्याची बनलेलं असं येते, कारण त्याची दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी तुम्हाला फुगवणे करता रिझल्ट समजतात. तर मग ते आपलं कमी प्रमाणात सोडायचंय. सुरुवातीला आपलं जे असतं आपलं ज्यावेळेस आता भेसळ डोस बद्दल मी तुम्हाला सांगणार असं आहे, आपण उगल्याच्या नंतर तुम्ही भेसळ डोस टाका. या किटा वगैरे सुद्धा टाकू नका तुम्ही. एक किटामध्ये बी काय असेल ते बी सुद्धा बरेच जमिनीला हे झालेलं आहे बा. जे शेणखत असेल ते शेणखताचे. हा, आता काकाच्या गावामध्ये तूप बनवायचे काका त्यावेळेस तूप आपलं त्या रवीला बनवायची तूप खायला कसं लागायचं. आज तुम्हाला गावरान तूप सुद्धा हे केमिकल मध्ये आलेलं आहे. ते तुम्ही आपलं घरचं बनवून ते खाऊन बघा आणि हे खाऊन बघा. आणि तसं आज कंपनी झालेलं आहे. आज एखादा कंपनी थोडं काम करतोय, स्वतःचीच कंपनी टाकतो. लागायचं कारण त्याच्यामुळे झालं, कोणत्या औषधी लागायचं कारण काय झालं, सतत आपण काय करतो, तुम्ही आता गोळ्या घेऊ लागले, दररोजच्या 2, 4, 5 गोळ्या घेऊ राहिले, तुम्ही अलग ठेवाना येतं. हा, तसं काय झालं, आपल्या सुरुवातीला आपल्या जमिनीवर रिस्पॉन्स दिला, पण आता काय झालं, आपण भलतेच मागडे खतं वगैरे सोडू लागलो, त्यातून आपल्याला बऱ्याच काही गोष्टी होऊ लागल्या. तर आता मला शेतकऱ्याला एवढं आव्हान करायचं आहे बा, तुम्ही दुकानदाराचं न ऐकता आपल्या शेतीत थोडं उत्पन्न कमी निघू द्या. तुम्ही 30 ते 35 क्विंटल उत्पन्न कमी निघू द्या. प्रत्येक शेतकऱ्याने कधी नियोजन घेतलं तर आपलं समजा खर्च बी कमी आहे ना, जैविकचा खर्च बी कमी आहे. आणि सगळं काका आता हे लिंब झाडे आज आपण 10 पर्णी सुद्धा बनवू शकतो. 10 पर्णी बनवलं, ते सोडलं, त्याच्यानंतर जीवामृत बनवलं, ते सोडलं. आता तात्यानं आणि गुलाब साहेबांना तुमच्या गावातल्या आता काही 0 बजेट शेती केलेली. आता गुलाब साहेबचं एवढं मार्गदर्शन आहे. आता आपण बोलून त्या माणसाला टाकलीला सेटला गेलो ते विचारता बा, गुलाब साहेब याच गावचे गुलाब साहेबाच्या गावाचे तुम्ही, कारण टाकली त्या साईडला असं काय ना काका द्यायचं. आणि त्याच्याकडे एखाद्या शेतकऱ्याला त्याने कधी औषध मिळत घेणार नाही, कारण गावातलं कधी विकत नसतं. गुलाब साहेबाचं फार मोठं मार्गदर्शन आहे. त्यांना जवळपास कृषी सहाय्यकचं काम केलं आणि तंतून ड्युटी केलेली. जमीन करेल. हा, त्यांचं तुम्ही कधी बघितलं, आज जेवढं तिकडे बघितलं गणेश, तर गुलाब साहेबाच्या नावानं आपलं याच गावाला ओळख आणि त्याने केलेलं आहे. तर आपल्याला शेतकरी मित्रांनी एवढं सांगणं आहे बाबा, हो आपण उत्पन्न थोडं कमी नाही गेलं तर चालेल ना, कोणच्या कृषी दुकानदाराचे बळी पडता. आपल्याला मोजक्यामध्ये नियोजन करणं आहे. आणि जैविक आता सध्याच आपल्याला 50-50% दोन्हीकडे बी नाही. 50% जैविक काका, आपण ती सवय लावलेली आहे. आता तुम्हाला समजा बीपीची गोळी असेल, तुम्हाला तिखट करायची, पण तुम्हाला आता ते आयुर्वेदिक थोडं घेऊन मग जैविकची गोळी बंद करणार. चालेल, धन्यवाद.